काय बेटा? डिटर्मिनंट इज दी स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स. आय रिपीट, डिटर्मिनंट ही अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर आहे. मग तो 2/2 आणि 3/3 दोनच प्रकारचा असतो. आय रिपीट, डिटर्मिनंट दोनच प्रकारचा आहे, 2/2 अँड 3/3. कसा काढायचा? तर 2/2 मी शिकवला, 3/3 काढायचा आहे. आणि आज मी तुम्हाला तो प्रूफ देणार आहे. आपण प्लस मायनस प्लस काय घेतो. त्या अगोदर आपण मायनर्स आणि को फॅक्टरचा स्टडी मायनर्सचा आपण केला होता. एक आठवतंय ना सगळ्यांना? एक डिटर्मिनंट घेतो मी आता. इट इज डिनोटेड बाय डेल्टा किंवा डी, नाही का? दे आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. आपण एक नाव देऊ. चल, सपोज ए इज अ डिटर्मिनंट, राईट? 1 -2 1 3 -1 2 -4 5 2, राईट? हा एक डिटर्मिनंट आहे. 2/2 असेल नाही तर 3/3 असेल. मायनर्स काढायला जमतायत सगळ्यांना? मायनर्स आपण शिकलो होतो. हा, परत एकदा सांगतो बेटा. मायनर्स नीट लक्षात द्या बेटा. मायनर्स दे आर डिनोटेड बाय एम. चल, टेन्शन घेऊ नको. मायनर्स आर डिनोटेड बाय एम. लक्ष द्या, एम. त्याला सफिक्स आय जे पण लिहितो. म्हणजे काय? आयथ रो जेथ कॉलम. आधी रो नंतर कॉलम. आयथ रो जेथ कॉलम. सो मायनर काय बेटा? 9 एलिमेंट्स आहेत. तर 9च्या 9 एलिमेंटला मायनर असतात. तर मायनर कोण आहे? तुमचा एलिमेंट ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनची रो उडवा, त्या लोकेशनचा कॉलम उडवा, आणि जो डिटर्मिनंट उरेल तो आहे मायनर. गेटिंग? अच्छा. मग आता मायनर्स काढायला आपण शिकलो होतो. ह्या एकाचा मायनर मला जर का पाहिजे, हा, मायनर ऑफ 1 1, पहिली रो पहिला कॉलम, इज इक्वल टू काय लिहिले बेटा? तो जिथे आहे ती रो उडवा, कॉलम उडवा. मग खाली काय उरलं बघ ना, हे दोघं, राईट? सो -1 2 5 2. गेटिंग? हा, मग याला जर का सोडवलं, व्हॉट विल आय गेट बेटा? -2 मायनस, समजते ना? -1 × 2. अच्छा, स्टेप बाय स्टेप करतो. याला पहिला आहे ना हा. -1 × 2 -2 × 5. What will be answer बेटा? -2 -10 and that will be -12. Getting? अच्छा, हा झाला M11, राईट? मग इन दिस वे ह्या सगळ्यांचे मायनर्स आपण काढू शकतो नव्हे, काढायलाच पाहिजे, राईट? अच्छा, मग आता M12 थोडे पटपट करूया आता. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे कोणासाठी? हे बघ, ह्या -2 साठी. त्याला अंडरलाईन करते बघ. मग याचे मायनर कसे काढणार बेटा आपण? तो जिथे आहे ती रो उडवा, तो जिथे आहे तो कॉलम उडवा. मग काय उरेल बेटा? 3. चल, तुझ्यासाठी काढून देतो सगळे. -4 2. हे बघ, तो जिथे ती रो उडाली, तो जिथे तो कॉलम उडाला. 3 2 -4 2. चल, याला सोडव. सो 3 दुने 6, मायनस ऑफ मायनस प्लस 4 दुने 8. कळतंय ना सगळ्यांना? 8 आणि 6 14. ओके, M12 काढला आपण. बरं, तसा M13 काढा. M13 13 म्हणजे कोण? फर्स्ट रो थर्ड कॉलम. तो जिथे ती रो उडवा, तो जिथे तो कॉलम उडवा. हा, काय उरलं? 3 -1 -4 5. चला, 5 3 15. मायनस साईन कंपल्सरी द्यायचं. पुढे बघ, -4 × -1 काय झालं बेटा? +4. 15 तून 4 गेले 11. चला, M21. आता 21 कोण बेटा? सेकंड रो, दुसरी रो पहिला कॉलम म्हणजे हा एलिमेंट, राईट? हा, तो जिथे आहे तो रो उडवा, कॉलम उडवा. खाली काय उरलं? -2 1 5 2 विच इज इक्वल टू -2 × 2 -4. मायनस साईन कंपल्सरी द्यायचं. 5 1 5. हा, आणि जर गुणाकार निगेटिव्ह आला जसं इथे आला होता तर प्लस करायचं. ओके, सो काय आलं उत्तर बेटा? -9. चलो, M22. M22 सेकंड रो सेकंड कॉलम. तो जिथे तू रो उडवा, कॉलम उडवा. उरले काय? 1 1 -4 2 1 1 -4 2. सोडवा. 1 × 2 is 2. मायनस साइन दे. -4 × 1 will be -4. So minus of minus +4. सो नाही का आलं? परत नीट आहे का आता? 1 × 2 2.
मायनस साइन दे, -4 इंटू 1 -4, मग हा मायनस आणि प्रीवियस मायनस बिकम्स प्लस. चलो M23 बेटा 2 3 कुठे आहे हे बघ ना, दुसरी रो आणि 1 2 3 तिसरा कॉलम म्हणजे हा एलिमेंट. चल तो जिथे रो उडवा, कॉलम उडवा, काय उरलं 1 -2 -4 5. चला सोडवा याला, 5 1 5, नीट ऐक बेटा, मायनस साइन दे, दिलं. आता पुढे बघ, -4 इंटू -2 4 2 8 प्लस 8 होईल, मायनस मायनस प्लस होईल, सो प्लस तसंच लिह. मायनस आला असता आपण हे प्लस केलं असतं, 5तून 8 गेले -3. डन. चलो M23 झाला. आता हा पाहिजे आपल्याला, कोण M31. बघ ना, तिसरी रो पहिला कॉलम. चलो M31 बोला, तो जिथे आहे ती रो उडाली, कॉलम काय उरलं -2 1 -1 2. सोडवा, -2 इंटू 2 इज -4, मायनस साइन दे, दिलं. आता पुढे बघ, -1 इंटू 1 -1 आणि हा मायनस आणि आपला मायनस झाला प्लस. आन्सर इज -3. चला M32 कोण आहे बेटा, हे बघ तिसरी रो दुसरा कॉलम, तुझी रो उडवा, कॉलम उडवा, कोण उरला 1 1 3 2 1 1 3 2. गेटिंग. चला सोडवा, 1 इंटू 2 2 मायनस 1 इंटू 3 3, 2तून 3 गेला -1. लास्ट तिसरी रो तिसरा कॉलम, सो M33 बोला, तुझी ती रो उडवा, कॉलम उडवा, 1 -2 3 -1 1 -2 3 -1. यस बोलो. आता नीट लक्ष दे परत, लास्ट 1 इंटू -1 कंपल्सरी मायनसचा साइन दे. आता पुढे बघ, 3 इंटू -2 -6 आणि हा मायनस मायनस झाला +6, 7 नाही गेला 5. स्क्रीनशॉट घे आणि पटापट बोला. मायनर वाली कॉन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे, फटाफट बोला. मायनर वाली कॉन्सेप्ट रिवाइज झाली सगळ्यांची, बोलो बच्चा पार्टी. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? पुढे जाऊया, होपफुली को फॅक्टर स्टडी करूया आता. ठीक आहे, डन विथ स्क्रीनशॉट. आता मी या सगळ्या व्हॅल्यूज एका खाली एकदा लिहून घेतो. M11 इज -12, कारण ह्या आपल्या व्हॅल्यूज आपल्याला लागणार आहेत ह्या, बरं का. M11 is -12. M12 is equal to 14. M13 थोडी जागा पुरवू आपण याला, इथे ऍडजस्ट करू, कारण आपल्याला को फॅक्टर्स पण पाहिजेत. M11 M12 -12, M12 is 14, M13 is 11, M21 is -9, M22 is 6, M23 is -3, M31 -3, M32 -1, M33 5. ठीक आहे. आता एक को फॅक्टर वाला जो टॉपिक आहे, जिथून पुढे दिवाळीची सुट्टी आपण एन्जॉय केली, हा को फॅक्टर वाला टॉपिक परत एकदा व्यवस्थित लिहू. आता आपल्या पुस्तकात त्याचं ए दिले नोटेशन वर परफेक्टली, इट हॅज टू बी सी. सो सिम्बॉल इज सी, आपण सी वापरू, इज मोर परफेक्ट. क्लास 12 मध्ये ऍडजॉइंट नावाचा एक नवीन प्रकार येणार आहे, को फॅक्टर नावाचा टॉपिक आता आपण शिकू. मायनर स्क्वेअर क्लिअर, ठीक आहे ना बेटा? लक्ष द्या आता. को फॅक्टर्स बेटा, दे आर डिनोटेड बाय C.
सफिक्स आय जे. आधी आपण ए घ्यायचो, विसरून जा. ओके बेटा, कोफॅक्टर्स आर डिनोटेड बाय सी. हा, मायनर्स आर एम, कोफॅक्टर्स आर डिनोटेड बाय सी. गेटिंग? ओके. हाँ, आता आई होप यू आर एबल टू सी. चलो बेटा, जे कोफॅक्टर्स आहेत, तर कोफॅक्टर वाली एक सिंपल डेफिनेशन तुम्हाला मी दिली होती. कोफॅक्टर्स सी आय जे चा एक सिंपल फॉर्म्युला आहे. काय? -1 ची पॉवर आय प्लस जे ऑफ एम आय जे. संपलं. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द कोफॅक्टर. डब्बा करतो त्याला मी. गेटिंग? -1 ची पॉवर आय प्लस जे ऑफ एम आय जे. सो मी तुम्हाला आपल्या भाषेत एक सिंपल फॉर्म्युला अंडरस्टँड करण्यासाठी दिला होता की बेटा, कोफॅक्टर्स आर नथिंग बट मायनर्स. हे कोफॅक्टर्स आहेत ना, हे मायनर्सच आहेत, फक्त प्लस किंवा मायनस. ओके. कोफॅक्टर्स इज इक्वल टू कसं लिहू? मायनर्स. कोफॅक्टर्स हे मायनर्स आहेत बरं का, फक्त प्लस असतील नाहीतर मायनस असतील. प्लस ह्याचं उत्तर जे म्हणजे -1 ची पॉवर तुम्हाला माहितीये, इव्हन जर आली तर प्लस आणि ऑड आली तर मायनस. सो कोफॅक्टर हा कोण आहे? मायनरच आहे, प्लस किंवा मायनस. फक्त प्लस कधी? वेन आय प्लस जे, दॅट आय प्लस जे इज इव्हन. आणि मायनस कधी? वेन आय प्लस जे ऑड. व्हेरी इझी. आय रिपीट, कोफॅक्टर्स आर नथिंग बट मायनर्स, आयदर प्लस ऑर मायनस. कधी प्लस? जेव्हा आय प्लस जे इज इव्हन. कधी मायनस? वेन आय प्लस जे इज ऑड. चलो C11, टेन्शन घेऊ नको. चल C11 मला सांग बेटा, आय जे बेरीज करा. एक आणि एक झाली 2. इव्हन कॉड? इव्हन असेल तर काय करायचं? प्लस साईन घ्यायचं. राईट. सो प्लस घ्यायचं म्हणजे काहीच बदल नाही करायचा. M11. So C11 is M11. So बेटा, what is my C11? Like M11 -12 तसाच लिही. So my C11 is -12. Getting? अच्छा बेटा, C12 1 आणि 2 3 कसा आहे? ऑड. ऑड म्हणजे काय? मायनस आहे. सो मायनस M12. अच्छा, M12 कोण आहे बेटा? 14. अच्छा, तो प्लस आहे तर मग इथं -14 होईल. व्हेरी इझी. मायनस असतं प्लस 14 झाला असता. किती सिंपल आहे. चलो C13 1 आणि 3 4. इव्हन कॉड? इव्हन म्हणजे ऍज इट इज M13. उचला जसं तसा. डन झालं. चलो C21. चला 2 आणि 1 3. कसा आहे? ऑड आहे ना, मायनस कर. M21. अच्छा, M21 कोण आहे बेटा आपला? -9. हा, नीट ऐक, लक्ष द्या ना बेटा. M21 कोण आहे? -9. आणि हा मायनस आणि हा मायनस काय झाला? प्लस. क्लिअर आहे? जस्ट चेंज द साइन. व्हेरी इझी. नेक्स्ट C22. 2 आणि 2 4. मग साइन बदलायचं काही संबंध नाही, जसं तसं लिहा. M22 कॉपी करा, पेस्ट. चला C23. 3 आणि 2 किती झाले? 5. किंवा 2 आणि 3 5. कसा आहे? ऑड. जस्ट चेंज द साइन. सो मायनस M23. अच्छा, M23 कोण आहे बेटा? -3. चेंज द साइन, +3 करा. विषय संपला. अरे गीत सोपं आहे राव. चला उरले 3. C31. 3 आणि 1 4. कसा आहे? इव्हन. तसंच लिही. M31. हु इज माय M31 बच्चा? -3. तसंच लिही. अच्छा, पुढे C32. 3 आणि 2 5. ऑड असल्यामुळे चेंज द साइन, -M32. 3 आणि 2. अच्छा सॉरी, -M32. M32 कोण आहे? -1. चेंज द साइन, इट विल बिकम +1.
आणि लास्ट C33 3 आणि 3 6. डोंट चेंज एनिथिंग, कॉपी पेस्ट करा, लास्ट एलिमेंट 5. फटाफट बोला, इज इट क्रिस्टल क्लियर? येस और नो? कम ऑन, बी फास्ट. इज दिस कॉन्सेप्ट क्रिस्टल क्लियर? स्क्रीनशॉट घ्या. आणि एकदम सुंदर अशा प्रकारे को फॅक्टर्स नावाचा टॉपिक का आला का नाही? कम ऑन, बी फास्ट बेटा. का परत रिपीट करू? मला प्रत्येकाचा रिप्लाय पाहिजे. को फॅक्टर कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित का आली का? आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीबडी. अच्छा, प्रणीत, अनुष्का, वेदांत, ऋषी, एकदम सुंदर अशा प्रकारे का आलं? व्हेरी इझी. को फॅक्टर्स आर मायनस, प्लस किंवा मायनस. कधी प्लस? जेव्हा आय प्लस जे इज इव्हन. कधी मायनस? when आय प्लस जे इज ऑड. डन. सो मायनर आणि को फॅक्टर्स हे दोन्ही प्रकार तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर झाले बेटा? बेटा नीट आहे का आता? आता आजचा महत्वाचा टॉपिक. आता मी मायनर्स इथे लिहिले ना, आता सगळे को फॅक्टर्स लिहितो बेटा. C11 इज इक्वल टू -12, C12 -14, C13 11, C21 C22 C23. या व्हॅल्यूज फक्त मी लिहितोय, टेन्शन घेऊ नको. ऐका आता, आजचा महत्वाचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे. C21 9 6 3 -3 1 5. बेटा मायनर्स आणि को फॅक्टर्स काढायला आपण शिकलो. होपफुली वी हॅव लर्न टू फाइंड द मायनर्स अँड को फॅक्टर्स. मायनर्स कसे? की ज्या लोकेशनला एलिमेंट जिथे आहे ती रो उडवा, तो कॉलम उडवा, जो डिटर्मिनंट भेटेल तो मायनर. आणि को फॅक्टर म्हणजे कोण? मायनरच, फक्त प्लस किंवा मायनस. कसं ठरवायचं? इव्हन आणि ऑडने. तर बेटा महत्वाचा मुद्दा पुढे असा येतो, टू एक्सपांड द डिटर्मिनंट किंवा टू कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट. सिम्पली कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट. डेफिनेशन आज आपल्याला शिकायची आहे, जे खूप दिवसांपासून तुम्ही जे प्लस मायनस प्लस करता ना, तर डेफिनेशन मी एकदा वर्ड्स मध्ये पण लिहून देतो, मस्तपैकी समजून पण सांगतो. आज तुमची ती कॉन्सेप्ट क्लिअर होईल. कोणती? कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट. कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट. बेटा डिटर्मिनंटला कॅल्क्युलेट करायला आज तुम्ही शिकणार आहात. आय विल राईट डेफिनेशन इन वर्ड्स. It is sum of product of each element in a row or column with its corresponding cofactor. बेटा दिस इज द डेफिनेशन. ह्यातला प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे, शब्द इम्पॉर्टंट आहे. डिटर्मिनंट कोण आहे? व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट कोण आहे बेटा? इट इज दी सम. ती बेरीज आहे. कोणाची? गुणाकारांची. पहिला गुणाकार अधिक दुसरा गुणाकार अधिक तिसरा गुणाकार. सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ each element in the row or column. So simply the delta. आपण ट्रायंगल लिहितो ना डिटर्मिनंटला युजली, डी किंवा डेल्टा ट्रायंगल इन दिस वे. डिटर्मिनंट हा जो डिटर्मिनंट आहे बेटा, इट इज दी सम. कोणाची? प्रोडक्ट ऑफ ईच एलिमेंट इन अ रो. कोणतरी एक रो किंवा कॉलम सिलेक्ट कर. चल सपोज मी ही सिलेक्ट केली पहिली,
किंवा पहिला, दुसरा, तिसरा काही पण सिलेक्ट कर. मी पहिली रो जर का सिलेक्ट केली तर प्रॉडक्ट ऑफ इच इलेमेंट इन अ रो, प्रत्येक इलेमेंट हा इच इलेमेंट इन अ रो विथ इट्स करस्पॉन्डिंग कोफॅक्टर, म्हणजेच नीट लक्ष दे, गुणाकार कोणाचा, त्याला मी तुला कळायला असं लिहू का, थोडं सोप्या भाषेत लिहू का, इलेमेंट इंटू कोफॅक्टर असं लिहू का, हे समचं सिम्बॉल आहे, सिरीज मध्ये तुम्हाला याची सवय झालेली आहे, असं लिहू का, इलेमेंट इंटू कोफॅक्टर आपल्या भाषेत झाला होता, इलेमेंट इंटू कोफॅक्टर. चल हे आपल्या भाषेत आपण डेफिनेशन लक्षात ठेवू, जसं आपण मग लक्षात ठेवलं कोफॅक्टर्स हे मायनस आहे, प्लस किंवा मायनस, हे आपल्या भाषेतली सुंदर डेफिनेशन, इलेमेंट गुणिले कोफॅक्टर, इलेमेंट गुणिले कोफॅक्टर. चला त्याला वेगवेगळ्या पद्धतीने लिहू आपण, कसं आहे का बेटा. चल पहिली रो सिलेक्ट जर का केली तर पहिल्या रो साठी इलेमेंट गुणिले कोफॅक्टर, तर बेटा हा जो लोकेशन वाला इलेमेंट हा कोण आहे, इलेमेंटला आपण स्मॉल लेटर लिहितो ना, छोटा आहे, हे जे लोकेशन आहे ही पहिली रो पहिला कॉलम आहे, ना बेटा. अच्छा, गुणिले कोफॅक्टर सारखे बाय सी, C11 आणि सम असल्यामुळे मी असं प्लस इलेमेंट इज ए 12 C12 प्लस A 13 C13 and we are done. किती सिंपल, इलेमेंट गुणिले कोफॅक्टरची बेरीज, इलेमेंट गुणिले कोफॅक्टरची बेरीज. पुढे असं लिहू का अजून प्रॉपर, अलॉंग एनी रो और कॉलम. अरे वा, हे तर मोर प्रॉपर परफेक्ट झालं, ही तर युनिव्हर्सल डेफिनेशन झाली, मस्त परफेक्ट डेफिनेशन झाली, आपण आपल्या भाषेत बनवलेली सुंदर डेफिनेशन. डेल्टा किंवा व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ही सम आहे, इलेमेंट गुणिले कोफॅक्टरची अलॉंग एनी रो और कॉलम. परफेक्ट डेफिनेशन, विषयच नाही, एकदम परफेक्ट. गेटिंग, ही वैवाली डेफिनेशन ज्यांना ही समजली असेल बेस्ट, आणि ही तर एकदम सोप्या भाषेत झाली. आता हे प्रूव्ह करू आपण, 2-3 प्रकारे प्रूव्ह करू, म्हणजे तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल. बेटा प्रूव्ह करायच्या अगोदर, नाही काय का दादा, प्रूव्ह करायच्या अगोदर आपण डिटर्मिनंट सोडवताना प्लस मायनस प्लस का घ्यायचो त्याचा रिझल्ट तुम्हाला आता देतो. नीट लक्ष दे बघा. तुम्हाला माहिती आहे की कोफॅक्टर्सच्या ऐवजी मी जर का मायनर्स लिहायचं ठरलं तर तुम्हाला माहिती आहे कोफॅक्टर्स आर मायनर्स, आयदर प्लस और मायनस. मग याला मी असंच लिहू का, दिस इज इक्वल टू, नीट लक्ष द्या बेटा, A11 आणि C11 ला मी असं लिहू का 1 आणि 1 2 इव्हन आहे, फरक नाही पडणार, सिम्पली M11 प्लस A12 बेटा C12, 1 आणि 2 झाले 3, हा ऑड आहे, सो मायनस येतात ना, मायनस करावं लागेल, राईट. सो प्लसच्या ऐवजी मायनस करू का, मायनस M12 प्लस A13, आता 1 आणि 3 4 इव्हन आहे, फरक नाही पडणार, सिम्पली M13 लिहा. कोफॅक्टरच्या ऐवजी फक्त मायनस लिहिलं, 1 आणि 1 2 आहे, कॉपी पेस्ट, 1 आणि 2 3 ऑड आहे, चेंज द साइन, 1 आणि 3 4 काही फरक नाही पडणार, इव्हन आहे, कॉपी पेस्ट, एकदम क्रिस्टल क्लिअर काल. आणि ह्या पद्धतीने आपण डिटर्मिनंट सोडवायचो, आलं लक्षात. आणि प्रत्येक डिटर्मिनंट आपण हा ऑब्विसली असा सोडवणार आहे. आता मी सोडवतो तुला तुझ्यासाठी, आता नीट लक्ष दे बेटा, वेदांत, ऋषी, अनुष्का, आपण प्लस मायनस प्लस जे करायचो, नीट लक्ष दे. आता मी तुम्हाला सांगतो, आपण जे प्लस मायनस प्लस जे करायचो आठवत आहे ना, तर आता ते कसं करतो बघा आपण. A11 कोण आहे बच्चा, इट इज 1, राईट. M11 बेटा ह्याचा मायनर कोण, ह्याचा मायनर तो जिथे आहे ती रो उडवा, कॉलम उडवा, कोण उरलं, -1 2 5 2 -1 2 5 2, राईट. चला आता पुढे बघ, हे बघ, हे मायनस साइन दिलं, A12 कोण आहे हा, -2 बेटा, येस और नो, बघ ना, A12 पहिली रो दुसरा कॉलम बोला, -2. गेटिंग, हा. M12 त्याचे मायनर बेटा, हे बघ ह्याचे मायनर, कोण उरलं, 1 1, अरे सॉरी उडाले, 3 2 -4 2. अरे बघ ना, तुझी तो
उरला कोण 3 2 -4 व्यवस्थित करायचं ते. हा म्युझिक सिस्टम सहित करायचं. जरा बोर्ड व्यवस्थित दिसत नाही का? पूर्ण बसू त्याला आपण. चलो जमलं. यस. आय होप नाउ आवर बोर्ड इज क्लिअरली व्हिजिबल. ठीक आहे, चलो ओके. तर क्लिअर आहे इथं झालो आपण. आता चला प्लस A13 हाय नाही का, पहिली रो तिसरा 1 आणि त्याचे मायनस 1 3. बघ आता हा जिथे आहे ती रो उडवा, कॉलम उडवा. कोण उरलं 3 -1 -4 5 3 -1 -4 5. ओके इज इक्वल टू आता 1 आहे तर काही फरक नाही पडणार. चला सोडवायला सुरू करा. -1 × 2 सिस्टमॅटिक करू. चल -1 × 2 मायनस ब्रॅकेट मध्ये बघ 2 × 5 हेडिंग. आता पुढे बघा बेटा मायनस ऑफ मायनस +2 राईट. हा ब्रॅकेट मध्ये बघ 3 × 2 मायनस, याला ब्रॅकेट टाकू का? नीट लक्ष दे, ब्रॅकेट टाकला 3 × 2 मायनस हा 2 × -4 हेडिंग. हा ब्रॅकेट कंप्लीट. नीट लक्ष दे बेटा प्लीज. इथे 1 होतो, फरक पडला नाही. -1 × 2 मायनस 2 × 5 इथे मायनस मायनस +2 स्क्वेअर ब्रॅकेट टाका. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आतमध्ये 3 × 2 मायनस 2 × -4 हे आतमध्ये झालं. ओके आता पुढे लास्ट +1 1 ने काही फरक पडत नाही, डायरेक्ट कर 3 × 5 मायनस -1 × -4. एकदम स्टेप बाय स्टेप केलं मी तुझ्यासाठी. गेटिंग ना बेटा? विच इज इक्वल टू -1 × 2 बोलो बेटा -2 मायनस 2 पंचे 10 झालं. चलो प्लस 2 × स्क्वेअर ब्रॅकेट 3 दुने 6. आता मायनस ऑफ मायनस होईल प्लस 4 दुने 8. यस और नो बेटा? पुढे बघ प्लस 5 3 15 1 2 3 3 मायनस आहे 4 1 4 राईट. विच इज इक्वल टू -2 -10 किती झाले बेटा? -12 प्लस 8 आणि 6 14 14 दुने बेटा 28 प्लस 15 4 गेले 11 गेटिंग. विच इज इक्वल टू आता बघ -12 आणि +11 किती झाले? -1 आणि 28 मधून 1 गेला 27. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 27. मी तुला रेग्युलर मेथडने काढून दिली बेटा. व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 27. स्क्रीनशॉट घे. गेटिंग? बघा नीट आहे का? आपण रेग्युलर मेथडने जे करायचो ते मी तुला करून दिलं. आपण जे प्लस मायनस प्लस करायचो विथ प्रूफ, एकदम क्रिस्टल क्लिअर का आलं? आता सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे ऑलरेडी आहेत, तर मी 2-3 प्रकारे हे प्रूव्ह करू की व्हॅल्यू काय आली पाहिजे? 27. गेटिंग? चला आता नीट लक्ष द्या बेटा. आपल्याकडं आता नीट लक्ष द्या, हे पुसतो मी कारण आपल्याकडे मायनर्स पण आहेत, कोफॅक्टर्स पण आहेत. कोणत्याही प्रकारे उत्तर सेम यायला पाहिजे. ओके आता नीट लक्ष द्या. चल छोटा A11 × C11 सगळं करू आपण. A11 कोण आहे बेटा? हे पुसतो. इट इज 1 × C11 -12 प्लस A12 -2 इंटू ब्रॅकेट टाकू इंटू C12 इज -14 प्लस A13 is 1 C13 is 11 सोडो बरं बेटा. -12 मायनस मायनस प्लस होईल 14 दुने 28 11 27. हे तर मागाशीच केलं आपण. स्क्रीनशॉट घे. चल एका पद्धतीने क्लिअर झालं. डन विथ स्क्रीनशॉट. चल बेटा दुसऱ्या पद्धतीने करू आपण. आता दुसऱ्या पद्धतीने करू. कशा? आता नीट आहे, आता खरी मजा आहे. हे झालं आपलं बेटा. आपण डेफिनेशन काय लिहिली? आपल्या भाषेत एकदम सुंदर डेफिनेशन लिहिली.
कि बेटा इट इज द सम ऑफ गुणाकार ऑफ इलेमेंट एंड कोफॅक्टर है की नाही, सम ऑफ इलेमेंट इंटू कोफॅक्टर अलॉंग एनी रो और कॉलम. चला आता आपण काय करू तिसऱ्या कॉलमच्या अलॉंग घेऊ आपण. काय घेऊ? अलॉंग तिसरा कॉलम आणि प्रूव्ह करू की उत्तर 27 यायला पाहिजे. तिसरा कॉलम करू बेटा 1 2 3 ह्याच्या अलॉंग. मग ह्याच्या अलॉंग आपल्याला लिहायचंय कसं लिहिणार आपण, सम ऑफ इलेमेंट इंटू कोफॅक्टर. बेटा बघ इलेमेंट हा कोण आहे, ए बघ ना, फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग रिस्पेक्टिव्ह कोफॅक्टर कोण आहे, C13. चला प्लसचं साईन टाका आता याच्यासाठी. हा कोण आहे बघ ना, हा कोण आहे बेटा, सेकंड रो थर्ड बरं का, गुणिले C23. इथं ए लिहायला पाहिजे ना. ओके चला प्लस हा कोण आहे 33. सो A33 गुणिले C33 इलेमेंट इंटू कोफॅक्टर, इलेमेंट इंटू कोफॅक्टर प्लस इलेमेंट इंटू कोफॅक्टर प्लस इलेमेंट इंटू कोफॅक्टर अलॉंग थर्ड रो, तिसऱ्या रोच्या अलॉंग. उत्तर काय आलं पाहिजे 27. चल चेक करू आपण इथे का बेटा. A13 इज 1 इंटू ब्रॅकेट अप C13 बेटा, C13 इज 11 प्लस A23 इज 2 इंटू C23 इज 3 plus A33 is 2 into C33 is 5. 11 आहे का 11 प्लस 3 दुने 6 प्लस 5 दुने 10. 11 आणि 6 17 आणि 10 27. जादू जादू जादू. इथे लिहू का अलॉंग, ह्याला कसं केलं होतं अलॉंग थर्ड कॉलम. स्क्रीनशॉट घे, स्क्रीनशॉट घे बेटा.